शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. टाईम झाला आहे 8:43. किलोमीटर 0 करून घेतो आपण आहे सध्या CNGच्या लाईनमध्ये. तर आज दिवसभर लोकल करणार आहे मित्रांनो, कारण की 1 महिना झाला कंटिन्यू आउटस्टेशन करत होतो आपण. त्याच्यामुळे आज दिवसभर लोकल करू. म्हणजे 2 ते 3 दिवस ते माझे आउटस्टेशनची ट्रिप होते. एक गंगाखेडला गेलो होतो, कोणीतरी वारलं होतं, त्याला इमर्जन्सी नेलं होतं. एक ट्रिप कॅन्सल करून मुंबईची एक्सेल इंट्रासिटी कॅन्सल करून ती ट्रिप नेली होती. जाऊ द्या म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही. त्यांना इमर्जन्सी, त्यांना सोडलं. मग रात्री झालो, ड्रायव्हर नेलं होतं सोबत, मित्रच होतं माझं. तर काल मी घरीच राहिलो होतो, कारण मला रेस्ट करू, कारण की पावसा वगैरेचं खूप चाललं होतं क्रेज पुण्यामध्ये पण आणि मुंबईमध्ये पण. आणि बघू, आज मुंबई ट्रिप भेटली एक्सेल वगैरे तर जाऊ, जर नाही तर मग पुण्याला लोकलच करू. तर बघूया आज किती धंदा होतो आपल्याला, आज किती अर्निंग करू शकतो आपण. 9 वाजायला आले CNG लाईनमध्ये. आय थिंक अर्धा तास जाईल इथं, कारण की एकच नौदल चालू आहे तिथं. दिसतं इथूनच, एक आहे की 2 आहे की. तर जाऊया इथून वाघोलीला आणि बघूया आज किती अर्निंग करू शकतो आपण. तर मित्रांनो, टाईम बघा, 10:10 झाले. आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनला वाघोलीला. स्वारगेटची ट्रिप आहे. कस्टमर येत आहे, झालंय बोलणं. ट्रिप एंड केल्यावर दाखवतो तुम्हाला. 1 तास 17 मिनिटं काहीतरी दाखवत होते. मॅक्झिमम 1.5 तास तरी लागणार ट्रॅफिकमुळं. माझी थोडा तब्येत खराब आहे, कारण त्याच्यामुळेच काल घरी राहिलो होतो. घसा बसलाय माझं, सर्दी होत आहे सारखीच. तर बघू, आज पहिली ट्रिप लागली. पैसे पण चांगले देते. 22 किलोमीटर एक पडली होती, 25 किलोमीटरला काहीतरी. मी रॅपिडोला उचलून कॅन्सल केलं, म्हणलं नको जायला, कारण की ट्रॅफिक वगैरे खूप होतं, म्हणून थोडा वेळ थांबायचं. तर बघू आता ही ट्रिप किती वाजता एंड होती आणि किती पैसे भेटतात आपल्याला. तर मित्रांनो, आपण कस्टमरला ड्रॉप केलं, म्हणजे 12 वाजताच केलं होतं. वॉशरूमसाठी अर्धा तास इकडं तिकडं फटका लागेल. पुढे HP पेट्रोल पंप दिसला म्हणलं, शिवाजीनगरचा. म्हणलं तिथं जो एक मागे एक राहिलं होतं, पण ते आउटसाईडला होतं, त्याच्यामुळे गाडी पण थांबवता आलं नाही. इथं आलो, वॉशरूम वगैरे झालं, आता चहा वगैरे पितो. त्या ट्रिपला आपली 2 तास लागले मित्रांनो, कारण की ट्रॅफिक वगैरे खूपच होतं. दगडूशेठकडे जायचं होतं त्यांना आणि पलीकडून यायचं होतं. आपल्या स्वारगेटवरून एकाला पिकअप करून कुठेतरी नेहरू स्टेडियम काहीतरी आहे ते, तिथं सोडायचं होतं. त्यांना सोडलं, इकडं आलो. 756 रुपये काहीतरी दिले. 2 तास लागले, 27 किलोमीटर. तर बघू आता 12:34 झालंय. इथून कुठली ट्रिप भेटते आपल्याला आणि आज किती अर्निंग होईल आपल्याला लोकल केल्यावर. एक्सेल चालू केलं आहे आपण. असं 100-200 ट्रिप रुपयाची वाजते, पण ते काय जायला परवडत नाही, कारण की ट्रॅफिक वगैरे खूप आहे. पण आउटसाईडचंच बघू, एखादी हिजवडी, वाघोली तिकडं, कोथरूड, त्याच्यानंतर तिकडंच कुठं जे जिथं ट्रॅफिक वगैरे नसेल त्या साईडचं बघू आपण एखादी मस्त ट्रिप. तर मित्रांनो, टाईम बघा, 2:16. आपण आहे तळेगाव दाबडेला. कस्टमरला ड्रॉप केलं. रॅपिडोची ट्रिप होती, शिवाजीनगरवरूनच भेटली होती. जसं मी तुम्हाला अपडेट दिलं होतं, लगेच 5 मिनिटं या 10 मिनिटांनी चहा वगैरे पिऊन झालं होतं, मग लगेच भेटली होती. तर बघूया आता इथून कुठली ट्रिप भेटते आपल्याला. त्या ट्रिपचे आपल्याला चांगले पैसे दिले, 22 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने दिले रॅपिडोने. 35 किलोमीटरला काहीतरी 802 रुपये, त्याच्यात 60 रुपये टोल, 60 नाही त्याच्यात 47 रुपये टोल लागले. ते रॅपिडोने 60 दिले. त्याच्यानंतरनं 20 रुपये ते रिचार्जचे. 2 वेळा मी काय करतो, 47 रुपयाचं रिचार्ज करतो 500चं, आणि त्याच्यामध्ये 2 ट्रिप करतो. एक 400-450 पर्यंत, नंतर ना 700 नाही तर 400 रुपयापर्यंत, अशी 2 ट्रिप करतो. तेव्हा मी 40 रुपये ते रिचार्ज करतो. तर अशी चांगली अर्निंग झाली. 2 ट्रिप झाले आपले कंप्लीट. 2 एक्सेलच मारले. आता बघू, एखादी एअरपोर्ट वगैरे भेटली, रेल्वे स्टेशन वगैरे भेटली तर खूपच चांगलं. बघतो आता, नाश्ता पाणी करायची सर चाललाय, पण घसा पण बसलाय, थोडा तब्येत नाही त्याच्यामुळं. 2:17 झालंय. CNG एवढी राहिली आपल्यापाशी. तर बघू आता इथून किती वाजता ट्रिप भेटते आपल्याला आणि किती वाजता आपण जातो इथून. तर मित्रांनो, टाईम बघा, आपण पिंपळगाव इथे आहे, पिंपळगाव गुरु. कस्टमरला ड्रॉप केलं मगाशीच, 5 वाजता ड्रॉप केलं. एक तिथून ट्रिप लागली होती आपल्याला, कुठली, संगमवाडीची. 5 मिनिटं लोकेशन, 350 रुपये काहीतरी दाखवत होती, 356 आणि 30 मिनिटं काहीतरी ड्रॉप होतं. तर मग चला म्हणलं, जाताना ड्रॉप करून घेऊ म्हणलं. कस्टमरच्या लोकेशनला आलो, निघायच्या अगोदरच कस्टमरच्या 3 वेळा फोन, कुठे आहे, या ना लवकर, किती टाइम झालाय, तुम्ही मूव्हच नाही झालाय. त्या ॲपमध्ये मूव्ह नाही झालं तर काय करणार आता. आणि गाडी पण वळवायची असते ना, त्याच्यात टाईम गेला. तर त्यांचं सारखंच फोन चालला, लवकर या, आम्हाला जायचं तिकडं. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पहिले बुक करायचं ना, कायला मग एवढं उशिरा बुक करताय. घरून लवकर निघायचं ना, आमच्यावर कायला कातायचं. कस्टमरच्या लोकेशनला गेलो बरं का, आणि तिथून ते बोलते नाही तुम्ही चुकीच्या लोकेशनवर, जे आहे ते लोकेशनला. आईला म्हणलं, तुझ्या जे लोकेशन आहे त्याच लोकेशन आहे म्हणलं मी.
कर म्हणलं कॅन्सल, काय करायचं येत नाही जा म्हणलं, सरळ सरळ सांगितलं त्याला. असं केल्यावर काय करणार मित्रांनो सांगा बरं. माझं ते 300 रुपयाची ट्रिप आणि डोकं एवढं खिनकिन, तुम्ही हे करा आणि ते करा, इथं या तिथं या, लोकेशन पण करेक्ट परफेक्ट नाही केली. मग कॅन्सल. बसलोय आता, अर्धा तास झालंय. बघू आता इथून कुठली ट्रिप लागते. तुम्हाला जर जायचं असेल तर परफेक्ट लोकेशन टाकत जावा ना, कशाला इकडे तिकडचे लोकेशन टाकता. आम्हाला काय हाऊस आहे का लोकेशनला? आम्हाला जी उबर जी लोकेशन दाखवते आम्ही त्याच लोकेशनला जातो, दुसऱ्या लोकेशनला जात नाही. हे कस्टमरशी म्हणणं आहे मला, बाकी काही प्रॉब्लेम नाही. ते ठीक आहे. आता एक एअरपोर्टची वाजवली होती पण ते काही एक्सेप्ट झाली नाही आपल्याला. 100-200 रुपयेवाली आपल्याला देते उबर, आणि जी 600-700 वाली आहे ना एअरपोर्टची एक्सेलची, ती दुसऱ्यांना देतात भाडं. याला आज डोकंच गरम झालंय माझं. जाऊ दे सोडा. 5:23 झालंय. येता येता CNG भरली होतं. लास्ट ट्रिपचे आपल्याला 771 रुपये दिले टोटल, आणि 7-1-7-7-2-14-7-21 मतलब 2,500 अर्निंग झाली आपली. तर बघू आता इथून किती वाजता ट्रिप भेटते आपल्याला. तर मित्रांनो टाइम बघा, 6:30 झालंय. आपण आहे बालेवाडीला. तिथं आपण एक ट्रिप उचलली होती गो प्रायव्हेटी म्हणून, आणलं बालेवाडीला, कारण की तिथून काही उबरचं एक्सेलची ट्रिप भेटत नव्हती. म्हणलं चला म्हणलं बालेवाडीला तरी जाऊ, कारण की बालेवाडीवरून मतलब 50 ते 90% चान्स आहे की एअरपोर्टची रेल्वे स्टेशनची बुकिंग पडतात एक्सेलची. तर असं झालंय मित्रांनो, झालं पण. मी असंच विचार आलो होतो आणि माझ्यासोबत झालं पण. एक रिझर्वेशन लागली आपल्याला बानेरमधून, 7 वाजता आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. पैसे काफी चांगले देते, मतलब 25 किलोमीटरचे चांगलेच देते, कमी देतच नाही. तर आपली आज अर्निंग चांगली झाली आहे त्या ट्रिप एंड करून, तर मग चांगलीच होईल, काय प्रॉब्लेम नाही. तर बघू आता किती वाजता लोकेशन येते, आपण किती वाजता त्यांना ड्रॉप करतो, आणि ट्रिप एंड केल्यावर मी तुम्हाला पैसे दाखवतो. ह्या ट्रिपचे आपल्याला दिले 310 रुपये. गो प्रायव्हेटी होती, ह्याच्यामुळे उचललं कारण की मला माहिती होतं बालेवाडी वगैरे जर आलो ना आपण तर रेल्वे स्टेशन तिकडची बुकिंग पडतात म्हणून, एअरपोर्टची वगैरे बुकिंग पडतात म्हणून. CNG एवढा गेलाय आपला, बघू शकता तुम्ही. गाडी आपली चालली आहे टोटल 40 किलोमीटर. 500 रुपयाचा CNG बसलाय आतापर्यंत. चांगले अर्निंग झाले. तर बघू आता कस्टमरला ड्रॉप करू एअरपोर्टला, आणि किती पैसे देते तुम्हाला दाखवतो मी ट्रिप एंड केल्यावर. 7 वाजता पिकअप आहे त्यांचं, 8 ते 8:30 वाजेल त्यांना ड्रॉप करायला. तर मित्रांनो टाइम बघा, 9:22 झालंय. आपण आहे बालेवाडी इथे. कस्टमरला ड्रॉप केलं, म्हणजे असं होतं त्यांना जायचं होतं तिथं, त्यांच्या मित्रांना सोडायचं होतं. ते लंडनची फ्लाईट होती त्यांची 12 वाजता काहीतरी, तर त्यांना सोडलं होतं. पण त्यांना 8:50ला सोडलं होतं. ते बोलले आम्हाला रिटर्न जायचं. म्हणलं तिथंच त्याच लोकेशनला पार्क एक्सचेंज काहीतरी होतं त्या बिल्डिंगचं नाव. तर म्हणलं काय प्रॉब्लेम नाही. तर त्यांना सोडलं मी. त्यांचे 936 रुपये दिले आपल्याला. 1 तास 36 मिनटं काहीतरी लागले, ट्रॅफिक वगैरे होतं ना त्याच्यामुळं. तर त्यांना परत यायचं होतं. ते बोलले ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम. पैसे गिशाचं मी पण नाही काय बोललो, ते पण नाही काय बोलले. नंतर मला वाटलं मला वाटलं होतं की ते असं जिगजिग करील, आज 500 घ्या, 700 घ्या, 700 घ्या. आम्ही 2घच जण आलो, पण ते काही बोललेच नाही. तर नंबर दिला होता त्यांना पलीकडून यायच्या टायमिंगला. म्हणलं मी बाहेर थांबतो, म्हणलं तुम्ही जाऊन या तुम्हाला मित्राला ड्रॉप करून. तर बाहेर थांबलो होतो मी. तर ती आले, मग पैसे घ्यायचं काही बोललंच नाही मी. येताना मग रस्त्यानं त्यानंच नंबर रस केलं होतं 1000 रुपये. मला पण तेवढेच पाहिजे होते, कारण की तेवढेच रेट दाखवलं होतं, आणि त्यांचं बिल पण 936 रुपये झालं होतं काहीतरी. तर काय प्रॉब्लेम नाही. बघू आता कुठली आपल्याला इथून हिंजवडी फेज 3ला जायचं. ट्रिप बघतोय, ट्रिपची वाटच बघतोय. म्हणलं एखादी हिंजवडी वगैरे पडली तर खूपच चांगलं, कारण की इथून वाघोली जायचं म्हणल्यावर लईच अवघड होईल त्याच्यामुळं. तर बघूया आता कुठली ट्रिप पडते ना. आपण हिंजवडी फेज 3लाच माझ्या हिशोबानं मुक्काम राहायचं, कारण की अर्धा तास आहे इथं. मित्र आहे तिथं. जेवण वगैरे आता बघू कुठेतरी बाहेरच जेवण वगैरे करू, जाऊन झोपू, आणि उद्या सकाळी परत कामाला लागू. तर बघू आता इथून कुठली ट्रिप भेटते आपल्याला, हिंजवडी भेटते की घरची. तर मित्रांनो टाईम बघा, 12:01 झालंय. आपण आहे मान CNG पंप इथे. 500-600चं CNG बसून मित्रांनो. आणि येताना असं विषय झाला होता मित्रांनो, ती एक ट्रिप भेटली होती लवलेची. मला वाटलं खालीच असेल हॉस्पिटल सिम्बायस कॉलेज, पण ते नेऊन गेलं वरी. त्याच्यामुळे टाईम खूप झालाय. जेवण वगैरे केलं, आणि त्याचे दिले होते आपल्याला 309 रुपये काहीतरी. तुम्ही बघून घ्या त्या स्क्रीनवर. आज माझी तब्येत नव्हती थोडी बरोबर त्याच्यामुळं. तर आता चालू आहे आपण हिंजवडी फेज 3. मित्राच्या घरी राहू आज मुक्काम, आणि उद्या परत कामाला चालू करू.
आपली टोटल CNG लागली 500 प्लस आता 600 रुपयाची CNG बसला, 1100-1200 रुपये CNG लागली आणि अर्निंग चांगली झाली मित्रांनो आपल्याला. म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आहे ना मित्रांनो, मला कमेंट करून सांगा की माझी अर्निंग आजची किती झाली. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. माझा आवाज बसला आहे, माझी तब्येत नाही त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करा मित्रांनो. 2-3 दिवस परत ठीक होईल आणि परत आपण चालू करू. तर जय शिवराय, गुड नाईट, बाय बाय अँड टेक केअर.